वाढली. ही व्हिडिओ पाहून महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात पाणी येईल. आणि ह्या व्हिडिओतून एक शिकण्यासारखं आहे की नवीन पिढीतील तरुण जे व्यसनाचे आहारी जातात, त्या व्यसनामुळे आपल्या आई वडिलांना म्हातारपणी काय त्रास सहन करावा लागतो हे या व्हिडिओमधून शिकायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. घरी कोण कोण असतं? कुणी नाही, घरी कोणच नाही, एकटाच. अरे देवा, सगळे पोरं वाढली. सगळे पोरं वारले कशाने? अरे शांत व्हा बाबा, शांत व्हा, शांत. माफ करा, मला माहित नव्हतं बाबा. बाबा माफ करा, मला माहित नव्हतं, मी सहज विचारलं. अरे यार, बाबा पाणी प्या. मला नव्हतं माहिती, मी सहज विचारलं. या थोडं पाणी प्या तुम्ही. तर राहणं काय असतं तुम्ही या, हे बाबांकडून शिकतो. तुम्ही प्या. त्यामुळे तरुण पिढीने व्यसनाच्या आहारी जाऊन आपल्या आई वडिलांना म्हातारपणी जे यातना भोगावे लागतात ना, त्याचं हे जिवंत उदाहरण आहे. शांत व्हा आधी, बस आरामात. तुम्हाला बरं वाटल्यावर बोलू. थांबा, तुम्ही शांत व्हा आधी. काय झालं होतं नेमकं? पोरांना काय झालेलं? म्हणजे मुलांना काय झालेलं? आजार होता का काही? हा, एक दारू पिऊन गेली. दारू म्हणजे एक मुलगा होता का? एकच? दुसरं ते 12वी शिकलेलं. अच्छा, 12वी शिकला. हा, ते बी गेलं. कशाने गेला? ऍक्सिडेंट? बायको? ते गेलं. त्यांना काय आजार? हा, काय झालं? कावेरी झाली. कावीळ? हा, कावीळने? हा, पोटात उतरली. बघा, तरुण पिढीत व्यसन केल्यामुळं म्हातारपणी आई वडिलांना आपल्या किती त्रास सहन करावा लागतो. मग ते व्यसनच काय कामाचं, ज्याच्यामुळं आपल्या देवासारख्या आई वडिलांना हा वनवास सहन करावा लागत असेल. त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.